नमस्कार शेतकरी मंडळी. माझं गाव मनोहर गणपतराव कौशल्ये, राहणार चिंचोली, तालुका खंदार, जिल्हा नांदेड. माझ्या शेतामध्ये मी तीळ पेरला होता. हे आता आपणही पाहू शकता, वनगाई यांनी सगळं तीळ हे खाऊन टाकून दिलेले आहे. खाली ऊस आहे, ऊसामध्ये रानडुकर हे धुमाकूळ घालत आहेत. वानरं, रानडुकर, सारसोळ वनगाई आणि हरण यांच्यापासून म्हणजे तुम्हाला त्रास आहे. बरं, 5-10 वर्षापूर्वी होता काय? 5-10 वर्षापूर्वी एवढा त्रास नव्हता, आता खूप त्रास झाला. बरं काका, तुमचं नाव काय? आनंदा धोंडेबाद जाधव, राहणार चिंचोली. तुम्ही आमच्यापेक्षा वयानं जास्त आहात. आधी शेती करत असताना हा त्रास येत होता काय? नाही. मग आता काय वाटतंय तुम्हाला? हा आला की आणला? मला संध्याकाळी झोपी सुद्धा नाहीत. असं? संध्याकाळी हिंडावं लागायला. मग काय वाटतंय बुवा, हे खाणं बंद व्हावं की खाऊन जाऊ जा? खाणं बंद व्हावं. सन 1972ला वन्य प्राणी जीव संरक्षण कायदा केला. तो कायदा पारित झाला. त्या कायद्याच्या अंतर्गत हे प्राणी आपल्या शेतात येऊ राहिले. याच्यासाठी सरकारनं काय करावं? त्याला संरक्षण केलं पाहिजे सरकारनं, शासनानं. कुणब्याला होते काय? तुमची हे जमीन आपण कसतानी नांगर पाळी हे पेरणी बिरणी करून एका रात्रत हे सगळं खाऊन भस्त करून टाकतात. केलं त्याला आम्ही काय करा? याला सरकारनं बंदोबस्त करावा की खालेल्याचे पैसे द्यावे? बंदोबस्त करावं आणि खालीचे पैसे तर द्यावंच लागेल. काय करते मग? म्हणून या महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की या चिंचोली हे गाव बारूळ धरणामध्ये आहे. नंबर 1ची जमीन असलेली जमीन ती धरणामध्ये गेली आणि जी जमीन टाकीव जमीन होती ते राखीव करण्याचे प्रयत्न करून हे शेतकरी इथले पीक घेण्याचे प्रयत्न करतात. तरी पीक घेत असताना अगदी वानेरं, डुकरं, हरणं, मोरं, लांडोरं अगदी ह्याच्या मुळावर येत आहेत. म्हणून या महाराष्ट्र शासनाला विनंती करण्यात येते की जसा वन्य प्राणी जीव संरक्षण कायदा आहे त्याचप्रमाणे एक पीक संरक्षण कायदा करावा आणि त्या कायद्याच्या अंतर्गत हे सगळे वन्य प्राणी वन विभागाच्या रानामध्ये अगदी मानवी दर्जाचं पोसावं. माझं नाव आहे डांगे विठ्ठल हरी, शेतकरी.